हरिओम. योगदास श्री जय गणेश जोशी लिखित श्रीकृष्ण 16,100 स्त्रिया. एकदा नारद मुनी श्रीकृष्णाला भेटायला आले होते. त्यांनी स्वर्गामधून आणलेले सुमधुर सुवास असलेले पारिजातकाचे एक फूल श्रीकृष्णाला दिले. नारद मुनी निघून गेल्यावर श्रीकृष्ण रुक्मिणीला भेटायला गेला होता. त्यावेळी त्याने सहजच ते पारिजातकाचे सुमधुर सुवास असलेले फूल रुक्मिणीला दिले. सत्यभामेला जेव्हा या फुलाचा वृत्तांत समजला तेव्हा तिला रुक्मिणीचा मत्सर वाटला आणि ती श्रीकृष्णावर रुसून बसली. श्रीकृष्णाने तिचा रुसवा जावा यासाठी तिला आश्वासन दिले की तिच्या अंगणी पारिजातकाचे झाड लावून दिले जाईल. नरकासूर नावाचा प्राग ज्योतिषपूरचा एक राजा होता. तो भूमीचा पुत्र असल्यामुळे त्याला भौमासूर असेही म्हणत असत. आता तो भूमीचा पुत्र म्हणजे नेमके काय याबद्दल काहीही माहिती उपलब्ध नाही. त्याने ब्रह्मदेवाकडून वीर पुरुषांपासून अवध्यत्वाचा वर प्राप्त केला होता. त्यामुळे तो फार माजला होता. नरकासुराचे 4 महाभयावह अक्राळ विक्राळ असे द्वारपाल होते. हयग्रीव, निसुंद, वीर पंचनद आणि मूर अशी त्यांची नावे होती. मूर दैत्याला 5 डोकी होती. त्याला 10 महाभयंकर पुत्र होते. हे सर्वजण शस्त्रास्त्रात निपुण होते. नरकासूर सर्वांना महापीडा देत होता. त्याने प्रजापतीची दशेरू नावाची कुमारी उचलून आणली होती. तसेच त्याने देवकन्या, गंधर्वकन्या, मानवकन्या, अप्सरा इत्यादी अशा 16,108 बालिकांचे हरण करून त्यांना मणिपर्वतावरील एका विशाल नगरात बंदिवान केले होते. नरकासुराने रत्ने, सोने, वस्त्रे इत्यादी प्रकारच्या असंख्य वस्तू ठिकठिकाणाहून चोरून आणल्या होता. त्याने देवमाता आदितीची कुंडले पळवली होती. वरुणाचे छत्र आणले होते. देवांचे मणिपर्वतक नावाच्या स्थानावर कब्जा केला होता. अशा प्रकारे नरकासुराने त्रिभुवनात नुसता उच्छाद मांडला होता. तो कोणालाही आवरत नव्हता. या त्रासाला कंटाळून देवांचा राजा इंद्र श्रीकृष्णाकडे आला आणि त्याने नरकासुराची महाभयावह कहाणी श्रीकृष्णाला ऐकवली. नरकासुराचा वध करून त्रिभुवनाची त्या दैत्याकडून सुटका करावी अशी प्रार्थना इंद्राने श्रीकृष्णाला केली. हे सर्व वृत्त ऐकून धर्मसंस्थापना करण्यासाठी पूर्ण अवतार धारण केलेल्या श्रीकृष्णाने इंद्राला नरकासुराच्या वधाचे आश्वासन दिले. श्रीकृष्ण जेव्हा गरुडावर स्वार होऊन प्राग ज्योतिषपुराकडे यायला निघाला तेव्हा सत्यभामेने युद्धभूमीवर येण्याचा हट्ट केला. श्रीकृष्णाने तिलाही गरुडावर घेतले आणि प्रयाण केले. त्यांच्या पाठोपाठ इंद्र स्वर्गात निघून गेला. श्रीकृष्ण प्राग्य ज्योतिषपुरी पोहोचला. नगराच्या संरक्षणासाठी मूर दैत्याने मजबूत व्यवस्था केली होती. प्रथम नगरासभोवती गिरिदुर्गाचा वेढा होता. श्रीकृष्णाने गदेच्या प्रहाराने ते गिरिदुर्ग भग्न छिन्न केले. त्यानंतर शस्त्रास्त्र धारण केलेल्या हजारो सैनिकांचा वेढा होता. श्रीकृष्णाने त्यांना यमसदनी पाठविले. त्यानंतर पाण्याचा खंदक होता. अग्नीची खाई होती. वायूचा वेढा होता.
श्रीकृष्णाने पाणी, अग्नी, वायू यांचे वेढे लीलया पार केले. त्यानंतर 6000 पाश होते. श्रीकृष्णाने सर्व पाश खड्गाने तोडून टाकले. अशा प्रकारे अभेद्य तटबंदी भेद केल्यावर श्रीकृष्णाने आपला पांचजन्य शंख फुंकला. त्या प्रलयकारी ध्वनीने मूर दैत्य खवळला आणि त्या अक्राळ विक्राळ राक्षसाने श्रीकृष्णावर शस्त्रास्त्राने प्राणघातक हल्ला केला. श्रीकृष्णाने बाणांनी त्याची सर्व शस्त्रास्त्रे नष्ट केली. शेवटी सुदर्शन चक्राने मूर राक्षसाची 5ही डोकी छाटून टाकली. मूर मृत झाल्याचे पाहून त्याचे 10 पुत्र हयग्रीव, निसुंद, वीरपंचनद आपापल्या सैन्यासह श्रीकृष्णावर चालून आले. श्रीकृष्णाने या सर्वांना यमसदनी पाठविले. आता श्रीकृष्णाने नगरात प्रवेश केला आणि पांचजन्य फुंकला. तो ध्वनी ऐकून नरकासुराचे डोळे क्रोधाने लाल झाले. तो भीतीने थरकाप उडविणारा राक्षस युद्धसज्ज होऊन त्याच्या हजारो सैनिकांसह श्रीकृष्णावर तुटून पडला. त्याच्याशी श्रीकृष्णाचा महासंग्राम सुरू झाला. श्रीकृष्णाने शारंग धनुष्य सज्ज केले. श्रीकृष्णाने सत्यभामेचे हाती शारंग धनुष्य दिले. ती सपासप बाण सोडू लागली. श्रीकृष्णाने सुदर्शन चक्राने राक्षसांचा महासंहार सुरू केला. सर्वांना ठार केल्यावर शेवटी सुदर्शन चक्राने त्याने नरकासुराचे डोके धडा वेगळे केले. नरकासुराचा पुत्र भगदत्त श्रीकृष्णाला शरण आला. त्याला श्रीकृष्णाने अभय दिले. श्रीकृष्णाने भवनामध्ये प्रवेश केला. तेथे नरकासुराने पळवून आणलेल्या वस्तू त्याने ताब्यात घेतल्या. पुढे या सर्व वस्तू त्याने ज्याच्या त्याला परत केल्या. नंतर श्रीकृष्णाने मणिपुरामधील अंतःपुरात प्रवेश केला. तेथे नरकासुराने पळवून आणलेल्या 16,100 कन्यका होत्या. त्या आता उपवर झालेल्या होत्या. श्रीकृष्णाला पाहून त्या प्रत्येकीने श्रीकृष्णाला आपला पती म्हणून वरले. त्यांनी श्रीकृष्णाची लाजत लाजत प्रार्थना केली की नरकासुराने त्या कुमारी असल्यापासून त्यांना येथे डांबून ठेवले आहे. आता त्या उपवर झाल्या आहेत. परंतु आता त्यांची जरी सुटका केली तरी बाहेर समाजात त्यांची अवहेलनाच होणार आहे. त्यांना जिणे अशक्य होईल. तसेच त्या सर्वांनी देवाधिदेवा आपल्याला मनोमनी पती म्हणून वरले आहे. तेव्हा आपण आमच्याशी विवाह करावा. श्रीकृष्णाला त्यांचे म्हणणे पटले आणि त्याने त्यांना पालखीमध्ये बसवून द्वारकेला पाठविले. याचबरोबर नरकासुराची सर्व संपत्ती त्याने द्वारकेला पाठवली. पुढे श्रीकृष्णाने द्वारकेत गेल्यावर या सर्वांशी विधीपूर्वक विवाह केला. अशा प्रकारे श्रीकृष्णाला 16,108 राण्या होत्या. यानंतर श्रीकृष्ण सत्यभामेसह स्वर्गात इंद्रभुवनी गेला. तेथे आदितीला तिची कुंडले परत केली. देवांची नरकासुरापासून सर्वतोपरी सुटका झाली होती. परत येताना श्रीकृष्णाने पारिजातक वृक्षाची इंद्राकडे मागणी केली. इंद्र म्हणाला, असा हा दुर्मिळ वृक्ष पृथ्वीवर शोभणार नाही. श्रीकृष्णाने ते हसण्यावारी नेऊन त्याच्याकडे साफ दुर्लक्ष केले आणि पारिजातकाचा वृक्ष उपटून गरुडावर ठेवला. त्याबरोबर इंद्राने श्रीकृष्णाची युद्ध पुकारले. सर्व देव इंद्राच्या मदतीला धावून आले. श्रीकृष्णाने सर्वांना सहजच पिटाळून लावले आणि
पारिजातकाच्या वृक्षासह श्रीकृष्ण द्वारकेला परत आला. त्याने पारिजातकाचा वृक्ष सत्यभामेच्या अंगणात लावला. तथापि जिकडे ऊर्जा तिकडे रुक्मिणीच्या अंगणी फुले पडू लागली. आपण पाहिलेत का देव कोणत्या टोकाचे स्वार्थी असतात ते? त्यांचे काम होते तेव्हा ते श्रीकृष्णाशी कसे वागत होते, आणि एक किरकोळ वृक्ष द्यायची वेळ आल्यावर त्यांनी श्रीकृष्णाशी युद्ध केले. देव सदा भोगांना लालचावलेले भोगलोलूप पक्के रजगुणी असतात, हेच सत्य आहे. हरिओम.